कॉक्रोच जनता पार्टीबाबत अण्णा हजारेंचा केंद्र सरकारला महत्त्वाचा सल्ला. गेल्या काही दिवसांमध्ये सोशल मीडियावर धुमाकूळ उडवून देत प्रस्थापित राजकीय पक्षांना पर्याय म्हणून पाहणाऱ्या कॉक्रोच जनता पार्टीची सध्या जोरदार हवा आहे. सोशल मीडियावरील अकाउंट्स पार्टीचे संकेतस्थळ बंद केल्यानंतर कॉक्रोच जनता पार्टी हार मानायला त्याने कॉक्रोच जनता पार्टीने नव्या दमाने पुन्हा उभं राहण्याचा चंग बांधला आहे. या पार्श्वभूमीवर एकेकाळी देशात लोकपालची जनचळवळ उभी करणारे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी कॉक्रोच पार्टीबाबत भाष्य केले. झुरळ हे नाव योग्य नसलं तरी देशातील जनता या पार्टीच्या पाठीशी उभी आहे. मुळात हे समजून घेतलं पाहिजे की पार्टीने झुरळ म्हणण्याचा उद्देश काय होता. नाव योग्य नसेल तरी झुरळ पार्टीच्या मागे देशातील तरुण उभा राहिला हे महत्त्वाचं आहे. युवा शक्ती ही राष्ट्रशक्ती आहे. या दोन्हीचा संगम होतो तेव्हा सरकारने त्याचा अव्हेर न करता त्यांना प्रोत्साहन द्यायला हवं असा सल्ला अण्णा हजारे यांनी दिला आहे. राज्यात लोकायुक्त कायद्याला जरी संमती मिळाली असली तरी त्याची अंमलबजावणी होताना दिसत नाही. यावरून ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी नाराजी व्यक्त करत आता लोकायुक्त अंमलबजावणीसाठी आंदोलन करावं लागतंय की काय असे उद्गार काढले आहेत. ते झुरळ म्हणण्याचा उद्देश काय होता हे समजून घेऊन, पण एक गोष्ट चांगली आहे की झुरळ जरी म्हटलं असेल, त्याचं नाव जरी योग्य वाटत नसेल तरी झुरळ पार्टीच्या मागे तरुण उभा राहिला हे महत्वाचे आहे. म्हणून युवा शक्ती एक राष्ट्रशक्ती आहे असं समजून शासनाने त्यांचा अवेअर न करता त्यांना प्रोत्साहन द्यावा. ब्युरो रिपोर्ट SPN मराठी.